आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे लेंगरे जिल्हा परिषद गटातील वासंबे गावामध्ये. लेंगरे जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ आरतीताई मोरे आणि पारे पंचायत समिती गटातील उमेदवार सौ प्रियांकाताई साठे. आज आपण त्यांची चर्चा करतोय. काय सांगाल, प्रत्येक गावागावामध्ये आपण जात आहे, आज वासुंबे गावामध्ये काय परिस्थिती आहे, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? आज आपण वासुंबे गावात आलो. खूप छान प्रतिसाद आहे, खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि भाजपला पोषक वातावरण आहे हे आत्ता मला फिरताना जाणवले. आज खूप कार्यक्रम आहेत, वर्षश्राद्ध आहे, लग्नाचे कार्यक्रम आहेत, पण आम्हाला थोडंसं वाटत होतं लोक जमतील, भेटतील की नाही, पण खूप छान सहकार्य मिळाले सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि त्यामुळं खूप मला असं वाटतं की खूप पोषक वातावरण आहे आपल्या भाजप पक्षासाठी. काय सांगाल, आज आपल्या पंचायत समिती गणामधील वासुंबे हे गाव येते, कसा प्रतिसाद मिळतोय? विस्फूर्त प्रतिसाद आहे आणि भरपूर लोक जमलेले आहेत आणि आमच्या स्वागतासाठी भरपूर लोक इथं उपस्थित आहेत, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आपण बघतोय की वासंबे गावामध्ये आज काही कार्यकर्ते आहेत, त्यांची चर्चा करतोय. नेमकं काय सांगाल, आज उमेदवार प्रत्येक घराघरात जातोय, आपला प्रचार करतोय, तुम्ही कशा पद्धतीनं रणनीती आखली? आम्हाला वासुंबे गावात बदल करायचा आहे, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीलाच बदल करायचा आहे. कारण आता आमच्या गावाची अशी अवस्था झाल्या, आता विरोधकांची ग्रामपंचायत त्यांची आहे, जिल्हा परिषद त्यांची, पंचायत समिती त्यांची, पण अक्षरशः आमच्या गावात अशी ओरड झाली की 1 वर्ष झाला गावाला ग्रामसेवकच नाही. आता ग्रामसेवकाचा विषय का घ्याल असं तुम्ही म्हणाल, ग्रामसेवकांचा विषय त्याशी निगडीत नाही का? 1-2 महिने झाला आम्हाला घराचा उतारा काढायला गेलं तर आम्हाला घराचा उतारा मिळणार झाला आहे. मग आता हे काम कुणी करायला पाहिजे आहे? त्यांची सगळी सत्ता आहे. मग तुम्ही जर गावाला प्राथमिक सुविधा जर देत नसाल, पाणी, लाईट, ग्रामसेवक किंवा शाळेची दुरावस्था झालेली ही जर तुम्ही करू शकत नसाल, तर आज तुम्हाला वासुंब्यात येऊन शना त्या उमेदवारांना किंवा त्यांच्या नेत्यांना वासुंब्यात येऊन मतं मागायचा काही अधिकार उरला नाही. का तर आता वासुंब्यानं पण ठरवलं आहे की बदलच करून द्यायचा आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळेतसुद्धा अशीच अवस्था करून शना ठेवली त्यांनी. आमच्या मागच्या पिढ्या सगळ्या खराब व्हायला लागल्या त्या. असं आहे, 7वीच्या मुलाला अक्षरशः वाचायला आणि स्वतःचं नाव लिहिता येत नाही. मग आता ह्याच्यावर लक्ष कोण ठेवलं पाहिजे? आम्ही सर्व ग्रामस्थ, त्यांनी असू देत विरोधक, त्यांनी आम्ही मिळून पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून ह्या संस्थांवरनी वचक ठेवला पाहिजे. ग्रामसेवक म्हणजे काय अडचण आहे, म्हणजे तुम्ही काय त्याची माहिती घेतली का? हो, आम्ही माहिती घेतली की हे ग्रामसेवक मॅडम होत्या, त्यांच्या थोडंसं म्हणजे डिलेवरच्या प्रॉब्लेममुळे त्यांनी रजा टाकली. असं ठीक आहे, टाकली, त्यांना जाणं गरजेचं आहे, आम्ही ते पण मान्य करतो. पण आज सत्ता सगळी त्यांची आहे, ग्रामपंचायत त्यांची, जिल्हा परिषद त्यांची, पंचायत समिती त्यांची. मग एवढं सगळं असताना तुम्ही एक ग्रामसेवक गावाला आणू शकत नाही का? तुम्ही सांगा की. पहिले स्वर्गीय अनिल भाऊ म्हणायचे की वासुंब माझं गाव आहे, ठीक आहे, आम्ही पण मान्य करायचो, शेवटी विरोध हे राहणारच, म्हणजे विरोधात राहणार. पण त्यांचं गाव आहे तसं ते ज्यावेळी म्हणत होते भाव, तसं त्यांच्या कार्यकर्त्यांनी राखलं नाही ना आत्ता. असं आहे, म्हणजे पूर्ण म्हणजे गावाचं पूर्ण वाटोळच करून शना टाकलं आहे, काय दिलं नाही. आता त्यांच्या उमेदवारांचं तसा आभार मानायला पाहिजे. ज्यावेळी त्यांचं परवा दिवशी उमेदवार आलं, 2-2, 4-4 महिनं रस्त्यावरची बलं गाठली नव्हती यांनी स्टेट लाईटची, ती उमेदवार येणार आहे म्हणून ह्यांनी ती बलं गाठली. आणि कचऱ्याचा तर एवढा ढेगारा लावून ठेवला होता, अक्षरशः बोलायचं काही काम नाही. पाठीमागच्या वेळी सुद्धा आम्ही न्यूजला दिलं होतं, तरीसुद्धा त्यांना त्याचं काही गांभीर्य वाटलेलं नाही. उमेदवार त्यांचं येणार आहे म्हणून त्यांनी ती स्वच्छ केलं आणि मग गावाला म्हणजे दाखवायला लागले की बाबा आता इलेक्शन लागलं, आमचं उमेदवाराचे आम्ही बघा किती व्यवस्थित करतोय म्हणून शना. पण अक्षरशः ह्यांची अशी वरड आहे की गाव अक्षरशः ह्यांना वैतागून गेलं आहे. हा या शिवच्या मळ्यात मला वाटतं रोज पाण्याची वरड आहे, आम्ही रोज इकडं असतो, असं आहे. हां, आता हे तर सगळे ग्रामस्थ आहेत तिथली, त्यांना विचारा, काय आम्हाला खोटा प्रचारच करायचा नाही. असं आमच्या उमेदवाराला वासुंब्यात मतं कमी पडली चालतील, पण खरी बाजू आम्ही मांडायला तयार, म्हणजे इथं त्यासाठीच आम्ही उभा राहिलो आहे. मग हे सगळं कुणी बघितलं पाहिजे आहे. आणि वरनं आणखीन
तुम्ही वासूमच्या लोकांना म्हणजे वरनं दंडीलशाही करायची, जबरदस्ती करायची, दमदाटी करायची. आता त्यासाठीच आम्ही शक्यतो प्रचारसभा किंवा प्रचार फेरी त्यासाठी घेतली नाही. का तर ही काय करते ती, त्यांना दमच द्यायचा. दिसलं आमच्यासोबत म्हणलं की त्याला दमच द्यायचा आणि त्याला घरीच जाऊन शाना बसवायचा. आणि सगळी दंडीलशाही, गुंडगिरी, सत्तागिरी सगळी स्वतः ह्यांनीच भोगायची. कुठलं गावात एखादं समजा अनुदान आलं किंवा एखादं म्हणजे कामाचं नियोजन आलं, काम आलं किंवा जर समजा एखादा मोबदला मिळणार असला तर ह्या 7-10 जणांनीच घ्यायचा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, कृषी ऑफिसचं एखादं बियाणं आलं, आता लई लांब सांगत नाही, 1-4 महिन्याच्या पाठीमागची गोष्ट आहे, भुईमुगाचं बियाणं आलं ह्या 7-8 जणांनीच घेतलं. शाळवाचं बियाणं आलं ह्या 7-8-10 जणांनीच घेतलं. अरे गावात काय माणसं आहे की नाही, फक्त तुम्ही मतं मागा. कृषी विभागाची एक सहल असते, ती असते शेतकरी बचत गट यांच्यासाठी. ती सहल जरी काढायची झाली तर हे 7-8-10 जणांनी जायचं आणि त्या सहलीचं पास घ्यायचं. ह्यांनी ती सहल बघायची नाही, ती देवदेव दर्शन करून शाना ह्यांनी यायचं. मग या गावात काय माणसं आहेत की नाही तुम्ही मला सांगा, की का त्या सगळ्या गोष्टीचा उपभोग काय ह्यांनीच घ्यायचा आहे का? मग आता त्यांना मतं मागायला ह्या गोष्टी काय अधिकार आहे तुम्ही मला सांगा की. आणि लोकांना असं म्हणजे बाहुनेत पकडायचं, काही वेळेला दम द्यायचा आणि सांगायचं नाही नाही आपलं येणार. अहो कसं येणार आहे तुम्ही मला सांगा की. आज तुमची गाडी फिरत्या, मते अनिल भाऊंना देणार, मान्य करतो आम्ही, ठीक आहे. स्वर्गीय अनिल भाऊंच्या काळात त्यांचं कर्तृत्व होतंच त्या मापाचं, ठीक आहे. त्यांना मतं ते देणं भागच होतं, त्यावेळी गरजेचं होतं, आम्ही मान्य करतो. आज तुम्ही अनिल भाऊंच्या नावाखाली जी मतं मागताय, का मागताय तुम्ही? तुमचे जे आता उमेदवार तुमचं पाठीमागं सत्तेत होतं त्यांनी जरा सांगावं काय केलं म्हणून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी समोर येऊन सांगावं की आमच्या उमेदवारांनी ही कामं केली म्हणून. असं तुम्ही बाकीचं आमदार फंडातली सांगू नका. जिल्हा परिषद, पंचायत समितीने, तुमच्या ग्रामपंचायतनं काय केलं तुम्ही आता सत्तेत असताना ते आम्हाला सांगा. ह्याच्यासाठी आमच्या डोक्यात आहे की आता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये बदल हा झालाच पाहिजे आहे. आणि हे नुकतं आम्हाला ह्याच्यापुरतं म्हणजे आता निवडणूकपुरतं काय आम्हाला करायचं नाही. आम्हाला ह्यो लढा कायम आम्हाला चालू ठेवायचा. आणि आम्ही वासुंबीतल्या जनतेला त्यासाठी न्याय देणार आहे का तर 100% देणार आहे. सूरज पवार, गणेश पवार आणि आमचं जे कार्यकर्ता असतील ते आम्ही आता ठरवलं आहे. असं आहे, ह्यांना कुठं पाहिजे तिथं अडवं जायला लागलं तर चालेल, पण ही पाण्याची समस्या, परत गावातली ग्रामसेवकांची समस्या, उपोषणाला बसायला लागलं तर चालेल, परत कचऱ्याची समस्या, घंटागाडी तर ह्यांनी मला वाटतंय घंटागाडीला बेनकामी गावाचं पैसे गुत्तिवलं आणि घंटागाडी आत नेऊन ठेवल्या. आता जर आम्ही जर तिथं तुम्हाला ग्रामपंचायत पैसे असतो तर तुम्हाला शटर उडून घंटागाडीची अवस्था काय झाली ती दाखवली असते. अगदी झुरळं बिरळं पूर्ण माकून गेल्या. असं मग काय म्हणून माणसाने तुमच्या मागं यायचं? तुम्ही लोकांना काय देताय म्हणून तुम्हाला आता लोकांनी वासुंब्यातल्या मतं द्यायची. हां बरं, तुम्हाला तोंड उजळ आहे का मला तुम्ही सांगा. जर समजा तुम्हाला जर तोंड उजळ असलं तर मी तुम्हाला आव्हान देतो. असं आहे, अजून वेळ आहे, घ्या बाईट. तुम्ही समोर उभा राहायचं, आम्ही समोर उभा राहायचं. आम्ही जी काय तुम्हाला प्रश्न विचारेन त्याची तेवढी उत्तरं द्यायची. त्या जर तुम्ही पास झाला ना तर आम्ही आमच्या उमेदवाराचं बूथच वासुंब्यात लावत नाही. आहे का त्यांची तयारी? चला येऊ द्या. नाही बरोबर बोललं, एकदम मस्त बोललं. आणि कसं तीच हे गावाकडं सगळी एकत्र मिळलं की वोट तेच होऊन जातं. आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. काकी आज प्रचारासाठी वासुंबे गावात आलेले आहेत. पण दुसरं न काही बोलता मी सर्वप्रथम गावातल्या मुद्द्यावर बोलणार आहे. आज गावात जर बघायला गेला, जिथं आपण उभा राहिलो या वस्तीवर पाणी येत नाही. हे कोण बघणार? कुणाचं काम आहे? ह्या वस्तीवर पाणी येत नाही. संदीप भिसेची तिकडं वर वस्ती आहे, तिकडं पाणी येत नाही. बागल वस्तीकडं पाणी व्यवस्थित जात नाही. हे कोण बघणार आहे? हे काम कोणाचं आहे? सत्तेवर कोण आहेत हे बघणं काम कुणाचं आहे? तर पहिला मुद्दा माझा असा आहे की वासुंबे गावच्या जिल्हा परिषद शाळेचा. आज जिल्हा परिषद शाळेत जवळजवळ 14 वर्ष झाली. 10 वर्षाच्या वर कुठला शिक्षक एका गावात राहत नाही, पण 14 वर्ष झाली शरणाते सर नावाचा नालायक शिक्षक ह्या गावात ती राजकारण्यांनी लावून दिला. यानं आज 10 वर्ष झालं माझ्या गावातल्या सर्वसामान्य लोकांच्या पोरांचं तो नुकसान करतोय. आज मोठ्या मोठ्या शेठ लोकांची पोरं विट्यात शाळेला आहेत, पण आज या शिक्षकाने येऊन अक्षरशः शाळेतल्या पोरांची वाट लावली. त्या 7वीच्या पोरांना काय येत नाही, मराठी शाळेच्या पोरांना यानं अजिबात शिकवलं नाही. यानं फक्त एकच धंदा केलाय, उठला दुपारचं घरी पाळायचं. तुझं असली शिक्षक तिथं आणून ठेवले ती, त्याचं घोटाळं तुम्हाला सांगतो. त्यानं शिक्षणाच्या बाबतीत पोरांची वाट लावली ती लावल्या. महत्त्वाचं जे संडास बाथरूम आहेत मध्ये त्यानं कुलपं घालून ठेवलेलं त्या संडास बाथरूमला, त्यानं स्वतः त्या संडास बाथरूमवर खर्च ढेगानं टाकलाय. अक्षरशः ती संडास बाथरूम गळते, ती संडासाला कुलपं घातलेली होती. त्या गोरगरिबाच्या पोरांनी संडास बाथरूमला जायचं कुठं अशी अवस्था त्या नालायकानं केलेली होती. नंतर आम्ही कॅमेरा लावलं, मित्र आमचा सौरव चव्हाण आहे त्याला घेऊन आम्ही कॅमेरा लावलं, तर ह्या नालायकानं ते कॅमेरा सुद्धा बंद करून टाकलं. म्हणजे काय त्या पोरांचं एवढं नुकसान हिनं केलंय की अक्षरशः बोलायचं काम नाही. आणि माझी ही वॉर्निंग आहे की कोणीही असू, ही आता शेवटची वॉर्निंग आहे की त्या शिक्षकाला जर निलंबित ह्यांनी नाही केला
तर आमच्यावर केसेस पडल्या चालते त्या आम्हाला जेलमध्ये टाकलं चालतंय. आत राहायची तयारी आहे आमची गोरगरिबांच्या पोरांसाठी, पण त्याला आम्ही जोडपून काढणार. ह्यांनी जर त्याचं निलंबन नाही केलं तर त्याची वरात धिंडच काढणार आहे आम्ही. काय व्हायचं असेल ते होऊ द्या. त्यानं तुम्हाला सांगतो दाखल्याचं पैसे, आज तुम्ही कुठं बी JR बघा, JR मध्ये आहे का दाखल्याचं, ह्यानं दाखल्याचं पैसे गोरगरिबांकडं, आता ह्यो त्यांच्या जवळच आहे त्याच्याकडं ह्यानं 200 रुपये काढले ते. आणि एखादा सर्वसामान्य माणूस, एखादी महिला, माझी सर्वसामान्य भगिनी जर तिथं दारात गेली तर ह्यानं 500 उकाळले ती. त्याचा माझ्याकडे पुरावा आहे, ती मी बिना पुराव्याचं काय बोलत नसतोय. ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. त्यानं 500 उकाळले ती, आणि त्याला कोण सहाय्य करतं? ही गावातली 4-5 टगी त्याला सहाय्य करते ती. या टग्यांना रोखायचं काम कोणाचं आहे तर आपलं आहे. म्हणून आपल्याला बदल करायचा. ह्या गावानं सगळ्यांनी मिळून हे बदल केला पाहिजे. दाखल्याच्या पैशाची त्याची तीच बॉम्ब आहे. तुम्हाला सांगतो त्यानं 2 लाख बक्षीस भेटलेलं, ती बिलं बोगस जोडले ती, त्याचा सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे ती. आणि ज्यावेळी त्याला मी फाईल मागितली त्याचा हात असं थरथर कापत होतं. कार तू क्लिअर आहे तर का तुझा हात कापते ती? ही आज वासुंब्याची परिस्थिती आहे. माझ्या गोरगरीब घरच्या मुलांचं ह्या शिक्षकानं नुकसान केलंय. ही कुणाच्या अंडर खाली आहे शाळा? जिल्हा परिषदेच्या अंडर खाली आहे. मग ही का ह्याच्या आवाज उठवला जात नाही? का त्याला दाखलं जातं? ह्या पुढाऱ्यांनी पैसे खाऊन त्याच्या नादानं गावाच्या शाळेचं वाटोळं केलंय. सर्वसामान्य लोकांना माझं सांगणं आहे, याचा बदल घडला पाहिजे का? तर 100% बदल घडला पाहिजे. चला, राहिली दुसरी गोष्ट. हॉल आहे माझ्या गावात, एक जिल्हा परिषदेच्या जागेत हॉल आहे. त्या हॉलच्या पावत्या ह्यो घेतो. या गोरगरिबांच्या घरचा कार्यक्रम असला की जसं ह्याच्या तोंडाला येते ते तसं ही पावत्या फाडतोय. त्याच्याकडे ओरिजिनल काय पावत्या नाही, त्या हिशोब नाही. पावती साधारण कितीची फडली जाते काय आता मी ठराविक लोक काय तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईल. कुणाकडं ह्यो गावल तसं. एखादा पैसेवाला गावला की त्याच्याकडनं 500 काढतोय, आणि एखादा गरीब गावला की त्याच्याकडनं 1000 रुपये काढतोय. त्याचा हिशोब सुद्धा त्याच्याकडनं एवढं मी गॅरंटीनं सांगतो. राहिला दुसरा गोष्ट कचरा गाडीचा. कचरा आता निवडणुका जवळ आल्यात. एवढ्या दिवस लोक बघतात कचरा बोंबलत पडलेला कितीतरी दिवस. आज इलेक्शन जवळ आल्यानंतर ह्या टग्यांना कळलं की बाबांनो गावात आपल्या कचरा दिसतोय. एवढ्या दिवस जाऊन त्या माळावर पार्ट्या खाती त्यावेळी त्यांना कळलं नाही की आपल्या गावात कचरा पडलाय. ह्या टग्याने गावाची वाट लावल्या. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की बदल हा झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट बियाण्याचा राहिला. जे कृषी खात्यातनं जी बियाणं ही येते ती जाते ती कुठं तर या टग्यांच्या घरी जाते ती. विचारा कुठल्याही गावातल्या सर्वसामान्य लोकांना तुम्हाला आज काय लाभ भेटला तर काही लाभ भेटला नाही. सगळं जे काय आलं ते गेलं टग्यांच्या घशात. त्यामुळे बदल हा झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट झालं ही जी बियाण्याचा ही विषय आहे. परत ग्रामसेवकांचा पण यांनी विषय केला. आज जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आहे, पंचायत समिती तुमच्या ताब्यात आहे. साधा 1 वर्ष झालं तुमच्याकडे एक ग्रामसेवक तुम्हाला चांगला भेटना. तुम्हाला सगळी खाणारी लोकच तुम्हाला पाहिजेत. यात काय बदल यांना करायचा नाही. हे हाय असं यांना चालू ठेवायचं. गावाचं यांनी पूर्णपणे मात्र केलंय. माझ्या सर्वसामान्य माता बंधू भगिनींना माझी विनंती आहे की बदल हा नक्की करा. जर पुढं जर चांगलं दिवस पाहिजे असली तर भाजपच्या उमेदवारांना मतदान करा. नाही परत म्हणायचं नाही की आम्हाला बियाणं भेटलं नाही, आम्हाला पाणी आलं नाही, आम्हाला ही भेटलं नाही, आम्हाला ती भेटलं नाही. जर बदल केला तरच हे तुम्हाला सर्व भेटल. नाहीतर ही टग्याने गाव जाळून टाकलंय. पूर्ण गावाची वाट लावतेली. आत्ताच मी सांगतोय, मनात हे निश्चित करा आणि बदल करा. आणि आरतीताईंना आणि प्रियंका ताईंना प्रचंड बहुमतांनी असं विजय करा. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जिल्हा परिषद लेंगरे आणि पंचायत समिती पारेगण याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण गावभेट दौरा केला. तो दौरा अतिशय उत्स्फूर्त सहकार्य जे आहे ते सर्वांचं लाभलेलं आहे. मी आज माझ्यासारखे कित्येक सुवर्ण व्यावसायिक 200, 400, 500, 1000, 1500, 2000 किलोमीटरवरून दाखल होत आहेत. त्याचं कारण एकच आहे. मी सगळ्यात प्रथमतः आभार मानेन की काकींची उमेदवारी आम्हाला मिळाली. सगळ्यात आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मोरे परिवार आणि माझे वैयक्तिक असतील तर जवळजवळ गेले 20-25 वर्षाची आमची ओळख असेल. आणि त्या माध्यमातून ती लोकं एक स्वच्छ प्रतिमा असलेली चांगली लोकं. आणि पुण्यामध्ये आज गेले 25-30 वर्ष एक गोल्डचा मोरे हा ब्रँड त्यांनी तयार केलेला आहे. त्यांच्या परिवारासंदर्भात मी थोडंसं माहिती देणार आहे. त्यांची मुलं असतील, सगळी जी व्यक्ती असतील, अक्षरशः काही छोट्या कार्यक्रमानिमित्त जरी आम्ही गेलो तर घरचा पुरुष वर्ग जसा आम्हाला सामावून घेतो तसा माझा विराज, मला वाटायचं की माझ्या पोराला तिथं अडचण होईल, पण तुम्हाला पटायचं नाही. माझ्या घरात जसं पोरगं वावरतं तसं आर्थिकाकींच्या तिथं दुकानात गेल्यानंतर आणि घरामध्ये त्या पोराला वाटतं की हे माझंच घर आहे. तर सांगण्याचा हेतू आहे की ही लोकं सर्वसामान्यापासून मोठ्यांना आपली म्हणणारी लोकं आहेत. आणि यांना
छोट्यांपासून मोठ्यापर्यंतची सगळ्यांची जाण आहे. आज गोल्ड व्यावसायिक करतो, तमाम गोल्ड व्यावसायिकांना माझं एकच सांगणं आहे, आज ही जर 25-30 वर्ष गोल्डमध्ये एक व्यवहार केला जातो, त्या व्यवहाराला आपण काय म्हणतो, बुकिंग घेणं. तर बुकिंग म्हणजे हा विषय असा असतो की एकदा बुक म्हणून सांगितलं की त्या अमाऊंटलाच तो व्यवहार केला जातो. मग ते पुढच्यानं पण बदलायचा नसतो आणि आपण पण बदलायचा नसतो. तर हा जो परिवार आहे तो आज 30 वर्ष तो व्यवसाय करतोय, म्हणजे एक कमिटेड परिवार आहे, ध्यानात ठेवा, एक सुसंस्कृत परिवार आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, त्यांनी जसं स्वतःच्या परिवाराला, लेंगरेच्या विकासाला जसं प्राधान्य देऊन ज्या पद्धतीनं त्यांनी एक यशाची उंची गाठलेली आहे, तसंच सोनेरी दिवस माझ्या जिल्हा परिषद गटाला आणि पंचायत समिती गटाला यावं होतं. आणि त्या व्यक्तींचं जे काय आहे पुढाकार तो माझ्या परिसराला लाभावा ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला पटायचं नाही, उमेदवार सकाळपासून म्हणजे उमेदवारी दाखल झाल्या त्याच्या अगोदरपासून तर ते समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण सगळ्या बाजू खमक्या सांभाळलेल्या आहेत त्यांनी. तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी जर तुम्हाला सांगतो याचं नेतृत्व केलं तर याच्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल होईल. आपल्या जिल्हा परिषदेचं नाव ते तुम्हाला सांगतो तुम्ही अभिमानानं देशाच्या कान्याकोपऱ्यात सांगचाला की मी ह्या आता जसं आपण सांगतो की मी विट्याचा आहे, गलाई व्यावसायिक आहे, पूर्ण भारतभर आपण सांगतो की विट्याचा म्हटलं की ती म्हणतात सांगली जिल्हा विटा सोने व्यवसाय, तसं जिल्हा परिषद गटाचं नाव एक सुवर्ण अक्षरानं हा 5 वर्षाचा पुढचा काळ कोरला जाईल असं मी ठामपणे सांगतो. दुसरी गोष्ट, भाजपच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. आणि भाजपाला मत म्हणजे विकासाला मत आहे, भाजपाला मत म्हणजे प्रगतीला मत आहे, भाजपाला मत म्हणजे आपल्या सर्वसामान्याच्या उज्ज्वल भविष्याला मत आहे. तर मला वाटतं की अशा एखाद्या खमक्या उमेदवाराच्या, खमक्या परिवाराच्या आणि जी काही लोक अगदी तुम्हाला सांगतो कुठंही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे आरोप नाही आहेत, कुठंही तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारची त्यांनी चुकीची कामं केलेली नाही आहेत, अशी लोक आपल्याला सापडलेली आहेत. पण ही जशाच तशी आहेत. अगदी जर एखादा चुकीच्या पद्धतीनं आला तर त्यालासुद्धा कसा सांभाळायचा हे आमचे काका दोन्हीच्या दोन्ही अगदी टाच आहेत. तुम्हाला सांगतो जर कोण म्हणत असेल यांना राजकारणाचा अनुभव नाही आहे, समाजकारणाचा अनुभव नाही, तुम्हाला सांगतो आरती काकींचे जे काही काका आहेत संपत शेठ मोरे आदरणीय, तर ते तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये 3 विभाग म्हणजे चंदननगर असेल, वाघोली असेल आणि वडगाव शेरी ह्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आजही सुद्धा जर सुवर्ण व्यावसायिकाला काय अडचण आली, मग पोलीस स्टेशन असो, कोणत्या अडचणी असो, व्यावसायिक अडचणी असो, तर हा परिवार जसा पुण्यामध्ये सर्वसामान्य गेलेला बाहेरून गलाई व्यावसायिक ज्याचा चालला नाही आणि तो जर पुण्यात आला तर त्याला आधार देऊन जसं उभा करायचं काम करतात तसं निश्चित माझ्या मतदारसंघाला आधार देऊन उभा करायचं काम करतील. मी त्यांच्याकडून ती अपेक्षा व्यक्त करतो. ही लोक कमिटेड आहेत आणि 100% आपल्याला विश्वासार्थ आहेत. तर प्रत्येकानं तुम्हाला सांगतो नुसतंच नाही भरघोस मताने नक्की विजयी करायचं आहे एवढी मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगाल आपण? नमस्कार, मी इथला शिवाचा मळा वासुंब्याचाच नागरिक आहे. आम्ही 15 वर्ष झालं ग्रामपंचायतीला सांगतो डोंगराकडून येणारं पाणी इकडं खाली येतं आहे, इकडं जाऊन खाली खाली माझ्या बिल्डिंगला जाऊन धडकतं आहे. त्यांनी पक्का नाला करून पाणी इकडं तळ्याकडे घालवावं म्हणून सांगितलं. आजपर्यंत ते काम म्हणजे झालेलं नाही. प्रत्येक पावसाळ्यात पाणी येणारं सगळं माझ्या बिल्डिंगला जाऊन धडकतं खाली वरून येणारं. त्याच्या अगोदर 15 वर्षापूर्वी इथं बस स्टॉप तयार केला होता. इथं मंजूर झालेला 15 वर्षापूर्वीचा बस स्टॉप होता. त्याचा पायासकट अजून 15 वर्षापर्यंत म्हणजे पडलेला नाही. जेव्हा की मंजूर आहे, सरकारी कागदावरती मंजूर आहे, तरी माझं हे म्हणणं आहे की याच्यासाठीच लोकांनी बदल करून BJPच्या उमेदवाराला मतं देऊन विजय करावं हेच माझं म्हणणं आहे. त्याशिवाय बदल होणार नाही. एक दुसरी गोष्ट 2 मिनिटं, आणि पाण्याची खूप मोठी समस्या वासुंब्यात आहे. आता जी पाईपलाईन आहे त्या ह्यांनी पाईपलाईन, आमचा मित्र आहे संदीप बिशे, त्याच्या घराकडे यांनी पाईपलाईन टाकलेली आहे. त्या इकडं वर या काकूंच्या घराकडं वर पाणी नाही, जवळजवळ 4-5 वर्ष झालं पाणी नाही. त्या गेल्या होत्या, या काकू गेलेल्या की बाबांनो पाण्याचं विचारायला, तर त्यांना उत्तर यांच्याकडून काय मिळालं तर तुम्ही पाईपा आणून द्या आणि आम्ही जोडून देतो. अरे पाईपा आणून द्या म्हणजे जे येतंय ते साहित्य तुम्ही कुठं देताय, कुणाच्या कशात घालताय, याचंही उत्तर विरोधकांनी समोरासमोर येऊन द्यावं ही माझी विनंती आहे त्यांना. आज गोरगरीब घरातल्या लोकांना तुम्ही लांब लांबल्या वाड्या वस्तीवनी पाणी पोचवत नाही, नुसत्या पाईपा हातारले त्या, मग कशाला तुम्ही
आणि जर माणूस तिथे गेला तर तुम्ही उत्तर देताय की तुम्ही पायपानं जोडून देतो. मग तुम्ही काय करताय? आलेलं साहित्य जातंय कोणाच्या घशात? हेही विरोधकांनी समोरासमोर येऊन उत्तर द्यावं ही माझी त्यांना विनंती आहे. आपण बघतोय की वासुंबे गावामध्ये अनेक अडचणी सांगितल्या की या अडचणीसाठीच नेमकं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनाच मतं द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की मोरे कुटुंबीय हे सोने व्यावसायिक आहेत आणि समाजकारणामध्ये असतात, दिलेला शब्द पाळणारं हे कुटुंब आहे. त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या जर आरतीताई निवडून आल्या तर त्यांनी दिलेला शब्द हा 100% खरा केला जाणार आहे. म्हणूनच यांनी विश्वास दाखवला की याच उमेदवाराला वासुंबे गावामध्ये मोठ्या संख्येनं मतदान होईल आणि त्या निवडून येतील. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.